नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ताई माझा आधार क्रमांक के-वाय-सी यादी दुरुस्तीमध्ये नाही असं सांगत आहे. ताई माझा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असं सांगत आहे. ताई माझी के-वाय-सी आता पण होत नाहीये. मग आता ह्याचं उत्तर काय देणार? मला लाभ मिळणार नाही का? माझा फॉर्म अपात्र झाला का? या संदर्भामध्ये मी व्हिडिओ शेअर केलाय. काल एक व्हिडिओ मी शेअर केला होता बघा. तुम्ही निकषामध्ये बसता का? ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्हाला. तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पहा की तुम्हाला हा आधार क्रमांक पात्र यादीत नाही. हे कशामुळे दिसत आहे? तो एरर येत आहे. तर तो एरर तुम्हाला कशामुळे येत आहे? त्याचबरोबर हा आधार क्रमांक के-वाय-सी यादी दुरुस्तीमध्ये नाही. जे आता आपल्याला ही के-वाय-सी दुरुस्ती सांगितली आहे. तर ते पण एकदा चेक करून घ्या की तुमचा आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये का येत नाही. अजून जानेवारी महिन्याचं वितरण झालेलं नाही. जेव्हा होईल नक्कीच मी सांगणार आहे. काळजी करू नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपले आत्ताचे जे व्हिडिओ येत आहेत ना ते एक्झॅक्ट तुमच्या कमेंटवर आहेत. तुमच्याच मला कमेंट आणि सगळ्या सोशल मीडियाला माझ्या भरपूर कमेंट 2-2 हजार कमेंट आहेत मला रोज माझ्या सोशल मीडियाला. तेवढ्याला रिप्लाय करणं शक्य नाहीये, पण मी कमेंट सगळ्या आलेल्या वाचत आहे आणि तुमच्याच कमेंटवर ज्या महत्त्वाच्या आहेत ना त्या कमेंट घेऊन मी नक्कीच तुम्हाला उत्तर देत आहे. तर बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या आहेत. तुम्ही कुठे कुठे योजनेचा वापर करताय, म्हणजे तुम्ही कुठे कुठे 1500 रुपयाचा वापर करता या योजनेच्या अंतर्गत, त्याचाही मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर नक्कीच तोही व्हिडिओ पहा. कारण का माहितीये का, मी वेगवेगळे विषय घेते रोज योजनेमध्ये. कारण मला थोडंसं महिला याचा वापर कसं करतायत ह्या 1500 रुपयाचा, कुठल्या कामासाठी करतायत ते मला जाणून घ्यायचंय. म्हणून मी व्हिडिओ भरपूर शेअर केलेले आहेत. तर तोही व्हिडिओ पहा आणि तिथे मला जरूर कमेंट करा. घरात काम चालू आहे त्यामुळे साडी तुम्हाला सध्या माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये एकच साडी दिसत असेल, कारण चेंज करायला प्रॉब्लेम आहे मला. त्याच्यामुळं समजून घ्या, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या थोडे दिवस. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.